कन्सेप्ट मुळात गावठीसाठी मी सांगेन की चुकीचं आहे. कारण याच्यामुळे का कारण पक्षी इथे बसतोय, तो विष्ठा केली का इकडे पडतोय, बरोबर आहे. पण इकडे तुम्हाला कुठेही घाण दिसत नाहीये. माझ्या हात तेवीस गुंठ्याचा खर्च मला आज साधारण मला 25 लाखाच्या वर आला, बरोबर आहे. पण समोरच्या जागा 5 गुंठे, बरोबर. आपल्या कोंबड्यांना समजा नेट असलं इकडे तर काय होतं की बाहेरचं हिरवं दिसत नाही, त्याच्यामुळे बाहेर खायला माहिती घेऊनच या व्यवसायामध्ये या म्हणजे ही चूक तुमच्याकडून पण झालेली. हो, किटावर लक्ष न देताना तुम्ही चांगली अशी झाडं तुम्ही लावा जे तुमच्या फार्म मध्ये बघा. पक्षी किती 5 महिन्यामध्ये तुमचा कोंबडा विक्रीला आला पाहिजे कन्सेप्ट आहे. तो मला थोड्या प्रमाणामध्ये करून बघायचा आहे. त्यासाठी हे आपण 8 नमस्कार पशुपालक मित्रांनो, स्वागत आहे आपलं आपल्या एका नवीन व्हिडिओ मध्ये. पशुपालक मित्रांनो, महाराष्ट्रभर भ्रमंती करत असताना आपण प्रत्येक असं फार्मवरती जात असतो, व्हिजिट करत असतो आणि तिथली माहिती तुमच्यापर्यंत पोहोचत असतो. तर मित्रांनो, माझ्या पाठीमागे जर तुम्ही पाहिलं तर तुम्हाला कोंबड्या दिसतात. ह्या कोंबड्या कुठे आहेत, काय आहेत, आपण संपूर्ण माहिती पाहणार आहोत. तर मित्रांनो, मी सध्या आहे पालघर जिल्ह्यामध्ये केवगाव. आणि पालघर नुसतं नाव जरी घेतलं तर जे कुक्कुट पालक आहेत त्यांच्या लक्षामध्ये एक नाव येतं, जसं की तुमच्या लक्षामध्ये आलं असेल, ते म्हणजे उमेश पाटील सरांचं. तर त्यांच्या फार्मवरती आज आपण आहोत. माझ्या पाठीमागे जे कोंबड्या दिसतात लहान मोठ्या जवळपास 1500 संख्या आहे या कोंबड्याची. या उमेश पाटील सरांनी आपण 2 वर्षापूर्वी त्यांचा एक फार्मचा व्हिडिओ टाकला होता, बऱ्याच प्रेक्षकांनी आपल्या पाहितला असेल. त्यामध्ये आणि आताच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला काय बदल दिसतो मित्रांनो हे नक्कीच तुम्हाला जाणवलं असेल. तर त्यामध्ये बदल असा आहे, आपण सुरुवातीला ज्यावेळेस इथं आलतो त्यावेळेस इथं उगत थोड्या प्रमाणामध्ये कोंबड्यांची संख्या होती, फार्मचं ठेवठाव एवढं भारी नव्हतं. आता जर बघितलं एकदम जबरदस्त महाराष्ट्रभर एकच नाव म्हणजे उमेश पाटील. आणि विशेष म्हणजे मित्रांनो, त्यांच्या एक शाखापासून म्हणजे त्यांची केवगावामध्ये मुख्य शाखा होती आणि जवळपास त्यांच्या आता महाराष्ट्रामध्ये 50 ते 55 शाखा तयार झाल्यात. अशा व्यक्तींना आज आपण भेटणार आहोत जे की त्यांना कुक्कुटपालनाचं पिल्लू जन्मल्यापासून त्याचं संगोपन कशा प्रकारे केलं जातं, अंड्याचं प्रमाण कसं वाढायचं, कुठला आजार आलं कशा पद्धतीने हँडल करायचा, गावरान कुक्कुट पालनाचं परिपूर्ण नॉलेज असणार एकमेव नाव म्हणजे उमेश पाटील. त्यांच्या आज आपण फार्मवरती आहोत. त्यांच्याकडून जाणून घेऊया त्यांच्या फार्मची सुरुवात कशी झाली, कशा पद्धतीने महाराष्ट्रभर त्यांच्या ब्रँड्स ते देतात, कशा पद्धतीने त्यांच्याकडे पिल्ले विक्री करतात. तर चला पाहूया. नमस्कार. प्रथमतः स्वागत आहे आपल्या चॅनलवरती. आपलं प्रेक्षकांना परिचय आणि आपला ऍड्रेस सांगा. नमस्कार, माझं नाव उमेश पाटील आहे. द्विज फार्म म्हणून आपलं केवगाव ह्या ठिकाणी आपला फार्म आहे. आणि सुरुवात आपण एक 6.5 वर्षापूर्वी आपण सुरुवात केली होती या ठिकाणी. आणि आज आपल्याकडे सर आले, तर सरांचे खूप असे स्वागत आहे. सर, प्रथमतः आपण 2 वर्षापूर्वी तुमच्या फार्मचा एक व्हिडिओ शूट केला होता. बरोबर आहे. त्यावेळेस इथलं जे तुमचं फार्म आहे झाडं छोटे होते, पक्षी पण थोडे कमी प्रमाणामध्ये होते. आणि आज जर पाहिलं महाराष्ट्रभर तुमचं नाव गाजतंय. कुक्कुट पालन जर एखाद्या फार्मरनी सर्च केलं युट्यूबला तर तुमच्या तिथं ऑटोमॅटिक असे व्हिडिओ दिसतात. आणि महाराष्ट्रभर जवळपास तुमचा जो प्रवास आहे हा एक खूप प्रेरणादायी आहे ज्या कुक्कुट पालकासाठी. तुमच्या एका ब्रँच पासून जवळपास तब्बल तुमच्या 50 ते 55 शाखा झालेल्या आहेत. आणि तुमच्याकडे प्युअर गावठीमध्ये काम केलं जातं हे तुम्ही प्रत्येक तुमच्या व्हिडिओमध्ये सांगत असतात. तुमच्याकडे ट्रेनिंग वगैरे चालतं, सगळ्या गोष्टी. सर, हे आम्हाला जाणून घ्यायला आवडेल की हा तुमचा प्रवास थोडक्यात मध्ये सांगा की कसा आहे. सुरुवात आपण 8 पक्षापासून केली होती आणि हळूहळू जसं जसं डिमांड आली, जसं जसं गोष्टी शिकत गेलो, त्यानंतर आपण आतापर्यंत आपल्या इकडे जवळपास आता ह्या 1500 पक्षी आहे. छोटा मोठा 3.5-4 महिन्याचा आहे, त्याच्यामध्ये काही 2.5 महिन्याचा आहे, काही 1 महिन्याचा आहे, असा टोटल हा 1500 पक्षी आहे. आणि टोटल 23 गुंठ्यामध्ये हा फार्म आहे. आज सांगाल तर महाराष्ट्रभर आपण फिरतोय. आपल्याकडे सर ट्रेनिंगला लोक येतात. फक्त एकच उद्देश होता
की जे सध्या गावरान किंवा प्युअर गावरानच्या गोष्टी चालू आहेत आणि मार्केटमध्ये जे फ्रॉड चालू आहेत ते कुठे ते थांबावे, हा माझा एकच उद्देश आहे. आणि लोकांना प्युअर गावठी भेटावं, हा माझा दुसरा उद्देश आहे. आणि जे प्युअर गावठी सांगून क्रॉस देत आहेत, तर ह्या गोष्टी मार्केटमध्ये जास्त होऊ नये यासाठी आम्ही काम करतोय. आज सर कसं आहे की कोंबड्या पाळणं लोकांना सगळं सोपं वाटतं. बरोबर आहे. पैसा दिसतो, सगळ्या गोष्टी दाखवल्या जातात, सोशल मीडिया मार्फत सगळ्या गोष्टी असतात. तर ह्याच गोष्टी बघून मी ह्या व्यवसायामध्ये आलो होतो. आणि रियालिटी खूप वेगळी आहे. जेव्हा प्रतिशत काम करतो तेव्हा याच्यामध्ये मॉर्टिलिटी असते, पैसाही भरपूर लागतो, हळूहळू आपण खर्च करत जातो आणि त्याच्यामुळे खूप पैसे लागतात. तर ह्या सगळ्या गोष्टी करत असताना मला एक गोष्ट लक्षात आली की जे माझ्या बाबतीत होतंय ते बाकीच्या लोकांच्या बाबतीत होतंय. तर ह्या गोष्टी त्यांना होऊ नये यासाठी मी प्रयत्न करतोय. मी आपल्या ट्रेनिंग मध्ये मी सगळं कोंबडी पालन कसं करायचं हे शिकवतो, जेणेकरून कसं आहे की तुम्हाला लाखो रुपये तर भेटणारच आहेत, पण त्याबरोबर तुम्हाला ते जगवता पण आले पाहिजेत. हा माझा दुसरा उद्देश आहे. यासाठी आम्ही काम करतोय. चांगलं ब्रीड देणं, त्याचबरोबर चांगलं मार्गदर्शन करणं, जेणेकरून लोकांचं नुकसान होऊ नये आणि जे कुठे फार्म बंद होतात ते बंद होऊ नये यासाठी आम्ही काम करतोय सध्या तरी. आता तुमच्याकडे आपण स्टार्टिंगला ज्या वेळेस आलो होतो त्यावेळेस तुमचं कुक्कुटपालन जे गावरांमध्ये तुम्ही समजा अंडे विक्री असन, मांस विक्री असन त्यासाठी करत होतात. पण ज्या वेळेस तुमचं हे फार्म बऱ्याच लोकांपर्यंत पोहोचलं, मग तुम्ही आज संख्या जवळपास तुमची 1500च्या पुढे गेलेली आणि तुमच्या इथं ट्रेनिंग पण चालती. बरं, ही संकल्पना कशी सुचली की आपण ट्रेनिंग लोकांना द्यावं? कसं होतं का मी सर काय झालं की मला जेव्हा मी चालू व्यवसाय केला तेव्हा मला सांगणार कोणी नव्हतं की नक्की कोंबडी पालन कसं करायचं. बरोबर आहे. माझे साडू आहेत, त्यांनी सांगितलं की तुम्ही चालू करा, 1-2-5 कोंबड्या आणा. त्यांनीच पोल्ट्रीची भांडी पण दिली होती, पाण्याची दिली होती, खाद्याची दिली होती आणि माझा व्यवसायाला चालू झाला. पण याच्यामध्ये येणारे रोग, यांचं मॅनेजमेंट, यांचं खाद्य मॅनेजमेंट, यांचं वॅक्सिनेशन, यांना लागणारे मेडिसिन, हे कसं करायचं कोणी सांगत नव्हतं. फक्त युट्यूबला करोड रुपये कमवा, एक शिक्षकाची नोकरी सोडून एक शिक्षक करतोय आज कमावते लाखो रुपये, इंजिनियरची नोकरी सोडून आज कमावते लाखो रुपये, एखादा तरुण कमावतोय लाखो रुपये. हे लाखो कशा पद्धतीने कमवायचे हेच माहिती नाही, हे सांगणार कोण नाहीये. मी जेव्हा या क्षेत्रात आलो तेव्हा मी हेच व्हिडिओ बघून मीच या क्षेत्रामध्ये आलो की 2 गुंठ्यामध्ये 2 लाख कमवा, 5 गुंठ्यामध्ये 5 लाख कमवा. मी 5 गुंठ्यापासून सुरुवात केली आणि या व्यवसायात आलो. जेव्हा आलो 8 कोंबड्या सुरुवात केली तेव्हा माहिती पडलं की याच्यामध्ये रोग येतात, यांना वॅक्सिनची गरज लागते, यांना मेडिसिनची गरज लागते, यांना शेड स्वच्छ करायला लागतं, यांना बसायला चांगलं ठेवायला लागतं, डबे ठेवायला लागतात. ज्या डब्यामध्ये जर तुम्ही अंडी जर कमी ठेवले, म्हणजे जर डबे कमी ठेवले तर ते अंडी पण देत नाही किंवा त्यांना पुरेसे खाद्य. लोक सांगतात फक्त भाजीपाला हे वेस्ट वगैरे, तर हेही आम्ही करून बघितलं. याच्याने पक्ष्यांची क्वालिटी खराब होते, पिसं जातात, प्लस त्यांना पाहिजे तसं पोषण भेटत नाही. याच्यामुळे भरपूर असे पक्ष्यांचे लॉसेस होतात. पक्षी वेट गेन न केल्यामुळे पक्षी सतत ऋतुमान बदललं की आजारी पडतो. तर ह्या ज्या गोष्टी माझ्या लक्षात आल्या तेव्हा मी ठरवलं की आता आपल्याला ह्या क्षेत्रामध्ये लोकांसाठी काम करणं गरजेचं आहे. तर मी हळूहळू मला सांगायला तर मला व्हिडिओ बनवता येत नव्हते, तर मी अशा पद्धतीने व्हिडिओ बनवायला लागलो. कसं वॅक्सिनेशन करायचं हे लोकांना सांगायला लागलो व्हिडिओच्या मार्फत. व्हिडिओ पहिल्यांदा फेसबुक असेल का युट्यूब असेल, तर या पद्धतीने माझं काम चालू झालं. आणि जे लोक करोडचे व्हिडिओ टाकायचे त्यावेळेस मी टाकायचो की पक्षाला हा आजार आहे, पक्षाला तो आजार आहे, असं मॅनेजमेंट करा किंवा असं वॅक्सिनेशन करा. म्हणजे 1 लाखोचे ते व्हिडिओ साईडलाच होते. पण माझा पहिल्यापासून कन्सेप्ट असा की आपण लोकांसाठी काम केलं पाहिजे आणि त्या पद्धतीनेच मी काम करत आलो. आणि आज तेच उद्दिष्ट डोळ्यासमोर ठेवून आम्ही कसं फार्मिंग केलं जातं किंवा याच्यामध्ये किती प्रॉफिट आहे किंवा लॉसेस आहेत आणि संगोपन कसं केलं जातं, या सगळ्या गोष्टी शिकवण्यासाठी म्हणून आम्ही ट्रेनिंग चालू केलं. त्याचबरोबर समजा मी पालघर आहे, तर मला समजा लातूरचा माणूस आहे किंवा तुमच्या बीडचा माणूस आहे, तर एवढ्या लांबून इकडे येऊन पिल्लं कशी घेऊन जाणार, म्हणून आम्ही त्या भागामध्ये मी फ्रँचायझी मॉडेल चालू केलं. म्हणजे आमची जी ब्रीड आहे ती पूर्ण लोकांपर्यंत पोहोचली पाहिजे यासाठी आम्ही तिकडे प्रयत्न केले आणि यासाठी आमच्या आता बऱ्यापैकी सगळ्या ब्रांचेस आहेत. सर, आता आपण पाहूया तुमचं जे सुरुवातीला फार्म तुम्ही सुरू केलं, बरोबर, पहिलं शेड, तिथून आपण प्रेक्षकांना दाखवूया कशा पद्धतीने तुम्ही सुरुवात केली, ते आपण दाखवा तुमचं फार्म. सुरुवात आपण सांगाल तर 40 बाय 15 पासून केली होती. आणि सुरुवातीचं शेड हे आपलं ह्या ठिकाणी होतं, तुम्ही इकडे बघू शकताय. तर हे 40 बाय 15चं शेड आहे आणि ह्या शेड पासून आपण सुरुवात केली होती.
40x15 साधारण त्यावेळेस मला साधारण 1.5-1.2 लाख रुपये खर्च आला असे, म्हणजे थोडं थोडं करत होतो त्या हिशोबाने तेवढा खर्च आला होता. त्याच्यानंतर मग हे सगळं बाकीच्या गोष्टी आपण केल्यात. तर शेडमध्ये पहिल्यांदा हा आपण ब्रुडिंग रूम केला होता, त्याच्यानंतर हा मेन पॅरेंटसाठी केला होता. त्याचबरोबर एक बनवलं होतं पिल्ले छोटे. हा, हे आपण कन्सेप्ट कसा केला होता की एक कोंबडी आणि ती कोंबडी इकडे येणार, म्हणजे त्याला आपण जे पिल्ले झाले पिल्ल तयार करतो ते आपण ह्या ठिकाणी ठेवतो. म्हणजे एका कोंबडीचं हे घर आणि त्याचे पिल्ले. हा, म्हणजे आपण कसं असतं की 3-4 कोंबड्या एकत्र बसवतो आणि त्यांची पिल्ल आली का ते काय होतात की तिन्ही कोंबड्या एकमेकांना ते पिल्लांना मारतात. मग त्या मारू नये यासाठी आम्ही काय केलं होतं की 3-4 कोंबड्या बसवायच्या, त्याची पिल्ल कलेक्ट करायची आणि ती एकाच याच्यामध्ये सोडायची. हा 4x4चा असा ब्रुडर तयार केलाय. याला आपण लाईटचं कनेक्शन दिलेलं आहे, म्हणजे इथून लाईट असते, इकडे तुम्ही बघताय तिकडे आतमध्ये बल्ब लावलाय आपण, जेणेकरून इथे असे होल्डर्स आहेत आणि ह्याच्यातून काय केलंय आपण की इथे बल्ब लावतो. आता सध्याच्यामध्ये पिल्ल आपण ठेवत नाहीयेत, पण एक जो छोटा फार्मर असतो, जो छोट्यापासून सुरुवात करतो, जो 100, 200, 500 पासून जो सुरुवात करतो त्यासाठी, आणि जो नॅचरल ब्रुडिंग करतो त्यासाठी हा खूप असा चांगला फायदा आहे की याच्यामध्ये काय होतं की तुम्ही साधारण 15 दिवस पक्षी तुम्ही आतमध्ये ठेवू शकता. त्याला जी हीट आहे ती प्रॉपर तुम्ही हीट देऊ शकता. कसं होतंय की कोंबडी असली की पिल्ल जगण्याचे चान्सेस खूप कमी असतात. खूप अशी पिल्ल कमी जगतात, कारण ती बाहेर घेऊन फिरते. बाहेर घेऊन फिरल्यानंतर ती काय करते की तिला जे माती वगैरे सगळ्या घाणीमध्ये फिरवते आणि अशाने पक्ष्यांची मॉर्टिलिटी खूप जास्त होते. तर आपण एक साधारण 15 दिवस त्यांना चांगलं खाद्य, मार्केटचं खाद्य असतं ते, त्याचबरोबर आपण त्यांना चांगलं पाणी आणि चांगली लाईट देण्याचं आपण काम करतोय. ठीक आहे. आता हा आपला मेन शेड मधली एंट्री आहे. तुम्ही इकडे आल्यानंतर असं नाहीये का आता व्हिडिओ करायचा आहे म्हणून आम्ही जे आहे रियालिटी आहे तीच दाखवतो. अशी घाण होते तुमच्या फार्म मध्ये. ठीक आहे. तर हा तूस आहे आणि हा तूस बघू शकताय. तर आता हा तूस जो आहे हा आपल्याला इथे तुम्ही बघताय अशी पावडर जास्त उडते याची. तर आता हे आपल्याला चेंज करणं गरजेचं आहे. काय होतं की लोक आहेत ना, तूस टाकल्यानंतर 4-4 महिने तो बदलत नाही आणि अशाने काय होतं की याच्यातून आपला गावठी पक्षी तो बसण्यासाठी इकडे वर उडतो आणि याच्याने काय होतं की डस्ट जी असते ती उडते आणि ती उडल्यानंतर काय होतं डोळ्यात जाते, नाकात जाते आणि मग डोळे सुजतात. म्हणजे कोंबड्या आजारांना बळी पडतात. हा, तर त्या पडू नये म्हणून काय केलं जातं. किती महिन्याला हा तूस बदलला पाहिजे आपण? ऍक्च्युली 50% विष्ट आणि 50% तूस. म्हणजे आता समजा झालं तर याच्यामध्ये बघाल तर तुम्हाला 50% पेक्षा जास्त थोडीशी विष्ठा दिसते. तर हा आता बदलणं आपल्याला गरजेचं आहे. आता 1-2 दिवसानंतर हा आपण चेंज करणार आहेत. तर जेव्हा तुम्हाला विष्ठा खूप जास्त दिसते तर त्यावेळेस काय होतं, विष्ठा सुकते आणि विष्ठा सुकल्यानंतर त्याची पावडर होते. अजून तुम्हाला दाखवतो इकडे. तर पावडर होते, ती पावडर झाल्यानंतर डोळ्या नाका जाते आणि त्यांना सर्दी, डोळे इन्फेक्शन होतं, कोरायझा सारखे रोग होतात, सीआरडी सारखे रोग होतात. तर ते होऊ नये यासाठी आपण ह्या गोष्टी करतो. दुसरी गोष्ट सांगायची झाली तर आपण रात्री बसण्यासाठी इकडे तुम्हाला लोखंडी पाईप दिसत आहेत. तर लोखंडी पाईपाचा आपण उपयोग केलेला आहे. स्टार्टिंगला आपण आलतो त्यावेळेस इथं बांबू बांधलेले होते. बऱ्याचशा फार्मवरती बांबू असतात. आता मी फर्स्ट टाइम कुठल्या तरी फार्मवरती इथं पाईप बघतोय. हे काय हे पाईपाचा कन्सेप्ट कसा आहे की तुम्ही इथे बघताय पाईप घाण नाहीयेत. हा बरोबर आहे. म्हणजे आता इथे बघाल तर इकडे घाण आहे, इथे घाण आहे. का? कारण पक्षी इथे बसतोय, तो विष्ठा केली का इकडे पडते. बरोबर आहे. पण इकडे तुम्हाला कुठेच घाण दिसत नाहीये. माझे हात बघू शकता एकदम क्लिअर आहेत. म्हणजे कुठलाच तुम्हाला हा हे होत नाही. याचा फायदा कसा असतो की आता आपण बऱ्याच ठिकाणी बघतो की एकावर एक असे बांबू बांधले जातात आणि याच्याने काय होतं की जो वरचा पक्षी असतो तो खालच्या याच्यावर विष्ठा करतो आणि खालचा अजून याच्यावर, आणि पूर्ण फार्म मध्ये हे पसरलं जातं. इकडे काय होतं की इकडे पाईप असो किंवा तुम्ही बांबू असू दे, तुम्ही हा केल्यानंतर इथे काय होतं की तो खराब होत नाही. कारण पक्षी इथे बसल्यानंतर विष्ठा त्याची खाली इकडे ह्या साईडला पडते आणि याच्यामुळे बांबू खराब होत नाही किंवा मग तुमचा लोखंडी पाईप खराब होत नाही. याच्याने फायदा असा असतो की आपला डिसइन्फेक्ट करायला, म्हणजे जी आपण स्वच्छता करायला आहे त्यावेळेला खूपसा फायदा होतो. दुसरे फायदा याचा असा असतो की समजा तुम्ही पीओपी करायला वगैरे जो पत्रा वापरताय तो जर पत्रा घेतला आणि तुम्ही असं फिरवला तर जो काही पाईप घाण आहे तो तुमचा पूर्ण क्लीन होतो. म्हणजे असं फिरवायचा याच्यावरून की तो पूर्ण क्लीन होऊन जातो. तर हा फायदा होतो. तुम्ही बांबू त्या पद्धतीने क्लीन करू शकत नाही. बरोबर आहे. आणि याच्यामध्ये काय असतं की हा जो पाईप आहे आणि हा पाईप जो आहे
हा हे 1.5 फूट ठेवलं पाहिजे. म्हणजे काय होतं की पक्षी एकमेकाला चोचा मारत नाही. बरोबर आहे. त्याच्यामुळे म्हणजे पंख वगैरे जायचा जो चान्स असतो तो जात नाही. ठीक आहे. शेतकरी मित्रांनो, आपण ही माहिती परिपूर्ण यासाठी पाहतोय ज्यांना नवीन कोंबडी पालन करायचंय. व्हिडिओ थोडा आपला मोठा होणार आहे मित्रांनो, पण तुमच्या फायद्याचा असणार आहे. कारण एवढी माहिती तुम्हाला घेण्यासाठी ट्रेनिंग घ्यावं लागेल, प्लस तुमचा अमाऊंट इथं पे करावं लागेल. हे तुम्हाला फ्रीमध्ये मित्रांनो. हा व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत पहा. ज्या शेतकऱ्यांना नवीन कुक्कुट पालन करायचंय, सुरुवातीपासून माहिती यांच्या फार्मवरती कशा पद्धतीने सगळी रचना आहे, ते कसं त्यांच्या कोंबडी पालनामध्ये संपूर्ण व्यवस्थापन करतात ही माहिती आपण पाहत आहोत. आणि विशेष म्हणजे सर, मी ज्यावेळेस इथं फार्मवरती आलतो, तुमचं तूस होतं, त्या तूसला तुमचे वडील असं खाली करत होते, तर ते कशासाठी होतं नेमकं? ते कसं असतंय का रात्रीमध्ये पक्षी बसलेला असतो आणि रात्रीमध्ये खूप जास्त विष्ठा करतो आणि ती विष्ठा तुसामध्ये जाऊन सुकली पाहिजे, त्याचा गॅसेस तयार झाला पाहिजे. यासाठी ते आपण रॅकिंग बोलतो त्याला, ते रॅकिंग केलं जातं. तर ते आपण रोज करू शकता किंवा 2 दिवसांनी आपण करू शकता. ठीक आहे. बरं सर, आता काय होतंय, तुम्ही एवढं मोठं फार्म मुक्त संचारमध्ये तुमचं बाहेर कोंबड्या फिरतायत, तुमच्या इकडे शेड येतं, आपापल्या पद्धतीने तुम्ही कोंबड्यांना बसायसाठी व्यवस्था केलेली आहे, तूच आपण माहिती पाहितली. पण हे जे तुमचं आता कोंबड्या संपूर्ण फार्म मध्ये हे झाडाची सिस्टीम आहे, प्रत्येक ठिकाणी आंब्याचे झाड आहेत किंवा इतर झाड आहेत, आणि त्या झाडावरती काही ठिकाणी कोंबड्या बसलेल्या दिसतात, काही ठिकाणी खाली बसलेल्या दिसतात. तर बरं, हे झाड लावणं गरजेचं आहे का बरं? आता सर तुम्ही बघताय की मार्केटमध्ये फक्त जेवढे पण तुम्ही आतापर्यंत बघत असाल, सगळ्या ठिकाणी फक्त शेवगा लावला जातो. शेवगा एवढा इम्पॉर्टंट नाहीये. इम्पॉर्टंट आहे ती म्हणजे सावली. आता तुम्ही इकडे या बघूयात. आपण समजा हे झाड आंब्याचं झाड आहे, याची सावली बघा. ठीक आहे. त्याचबरोबर ही झाड आहेत, याची सावली बघा. आणि त्या शेवग्याला पानं किती ती बघू शकता. त्याला सावली आहे का? नाही. शेवगा खातो पक्षी, शेवगा खूप आवडीने खातो, असं नाही का खात नाहीये. हे महत्वाचा विषय. त्याचा फायदा पण आहे, असं नाही का नाही. आता तुम्ही बघताय, तुम्हाला दाखवतो मी. बघा, आता इकडे टाकला ना, पक्षी येऊन ना तुटून पडणारे खायला. शेवगा भरपूर प्रमाणामध्ये पक्षी खातो, असं नाही का तो आवडीचा नाहीये. पण महत्वाची आहे सर सावली. मला सांगा की आता समजा हा इकडे काहीतरी झाड आहे, इकडे सावली, आपण शेड तयार केले सावलीसाठी, बरोबर आहे. आता मला सांगा, जर आपण दिवसभर इथे राहू शकतो का उभा? नाही राहणार. आपण काय करतो, आपण कुठेतरी सावली शोधतो. आणि पक्ष्यांना सुद्धा सावलीची गरज असते. यासाठी तुम्ही फक्त ना फक्त शेवगा न लावताना तुम्ही सगळ्या गोष्टी लावू शकता. म्हणजे सुबाबूळ लावू शकता, त्याच्यानंतर हातगा लावू शकता, त्याच्यानंतर तुम्ही आंब्याची बाग करा. आता तुम्हाला सांगतो, आम्ही 10,000 भरले आणि 37,000 रुपये आम्हाला याचा विमा पास झाला. म्हणजे झाडाला आंबे आले, तुम्ही विमा काढा, तुम्हाला ते पैसे येतात. मला सांगा, 27,000 रुपये आम्हाला फायदा झाला. म्हणजे महिन्याला 2,000 रुपये गव्हर्नमेंट आम्हाला दिले. मग तुम्ही आंबा लागवड केली, त्याचा जर इन्शुरन्स काढला, तुम्हाला आंबा लावायचे पैसे पण गव्हर्नमेंट देतं. खड्डे मारण्यापासून, झाडापासून सगळे पैसे दे गव्हर्नमेंट. फायदा आहे. मला सांगा, 4 वर्षानंतर आंबेच लागायला सुरुवात होती, 3 वर्षांनी लागायला सुरुवात, आपण साधारण 4 वर्ष बघू. प्लस ही सावली होते. आणि आंब्याचा जो मोहर आहे त्याला पक्षी काहीच करत नाही. तुम्हाला इथे हा बघा, इकडे मोहर पण दिसतोय आलेला, आणि याला छोटे छोटे तुम्हाला आंबे पण दिसत असतील. हे बघा, दिसतात आंबे, पण तुम्हाला कुठेही पक्ष्यांनी ते खाल्लेले, तोडलेले तुम्हाला कुठे दिसणार नाहीये. पक्षी इथे बसलेला दिसतोय तुम्हाला, पण ह्या मोहर जो आहे त्याला काहीच करत नाही. त्याच्यामुळं फळझाडं तुम्ही लागवड करा, तुम्हाला नक्कीच फायदा होईल. तुम्हाला सुबाबूळ पण दाखवतो सर. सुबाबूळचा एक खूप चांगला फायदा आहे. तर इकडे आपण काय केलंय की हे जे दिसतंय तुम्हाला, तर हे आम्ही सावलीसाठी केलंय. हे 50 बाय 8 म्हणजे 8 फूट रुंदी आहे आणि 50 फूट पूर्ण लांबी आहे. याच्यामध्ये आपण खाद्याची भांडी आपण लावण्यासाठी हे करतो. रात्री आपण खाद्याची भांडी शिवर करून ठेवतो, जेणेकरून काय होतं की उंदीर वगैरे येऊन ते खाणार नाही यासाठी. ठीक आहे. आता इकडे सुबाबूळ तुम्हाला दिसतंय. सुबाबूळ बोलतात जंगली झाड आहे, लावलं नाही पाहिजे. पण आपल्याला मार्केटचं खाद्य आणण्यापेक्षा हे कधीही चांगलं. तुम्ही बघू शकताय की सुबाबूळ किती पक्षी आवडीने खातोय, तुटून पडतोय अक्षरशः, आणि फ्रेश आहे. मला सांगा, कुठेही याच्यामध्ये घाण नाहीये, कुठेही
हे जर टाकल्यानंतर हे 100% खाल्लं जातंय. याच्यामुळे इथे कुठल्याही प्रकारची घाण होत नाही. त्याचबरोबर इथे बोलतात ना की ते दुर्गंधी असते, ती दुर्गंधी येत नाहीये. त्याच्यामुळे अशी झाडं लागवड करा की जे तुम्हाला पक्ष्यांना फायद्याची राहतील प्लस आपल्याला मार्केटला द्यायची गरज बरोबर आहे. म्हणजे खाद्याचा खर्च होतोय. आता काय होतंय की लोक काय करतायत की भरपूर मोठ्या प्रमाणामध्ये टेम्पो भरून ते हॉटेलचं वेस्टेज आणतात, फिश वेस्टेज आणतात, त्याच्यानंतर मग मार्केटचं वेस्टेज आणतात आणि ते टाकल्यानंतर काय होतं तिकडे दुर्गंधी तयार होते. त्याच्यावर माशा, मच्छर, उंदीर ह्या सगळ्या गोष्टी तयार होतात आणि ते आपल्या फार्मसाठी घातक आहेत. कारण माशा मच्छरामुळे काय होतं की भरपूर मोठ्या प्रमाणामध्ये रोग येतात. तुम्ही हॉटेलचं वेस्टेज आणताय, त्याच्यातून तुमच्या फार्म मध्ये रोग आणि चान्सेस असतात. म्हणून तुम्ही मार्केटचं वेस्टेज न आणताना तुम्ही अशी झाडं लावा. तुम्ही बघता आता किती पाला आहे, बरोबर आहे. हा सगळा पाला मला सांगा, तुम्ही तुमच्याकडे भरपूर वेळ असतो फार्म मध्ये आल्यानंतर, तुम्ही नुसतं असं यो केलं तरी भरपूर पक्षी येतोय बघा. जेवढं लागतं तेवढं पण आपल्याला प्रमाणामध्ये आपण इथून जेवढं आपल्याला लागतंय तेवढं आपण फ्रेश पक्षाला टाकू शकतो. आता बघा किती आवडीने पक्षी खातोय. बरं सर, ठीक आहे. आता हे झालं समजा आपलं झाडाचं, तुम्ही इथं जे झाडं लावले त्याचा फायदा कशा प्रकारे तुमच्या कोंबड्यांना होतो. पण या व्यतिरिक्त आपल्याकडं हे ज्या कोंबड्या आहेत यांना बाहेरचं खाद्य काय दिलं जातं, कशा पद्धतीने त्याचं नियोजन असतं? बाहेरचं खाद्यामध्ये आपण काय करू शकतो की आपण आहे ना, तुम्ही हायड्रोफोनिक देऊ शकता. जे तुम्हाला रोज टेम्पो घेऊन जायचंय त्यापेक्षा तुम्ही हायड्रोफोनिक तयार करा. त्याच्यानंतर तुम्ही आजोला तयार करू शकता. आजोल्याचा आपला पूर्ण तलावामध्ये आपण आजोला केलेले आहे, त्याबरोबर आपलं बेड सुद्धा आजोल्याचे. तुम्ही आजोला बेड तयार करू शकता. साधारण 30% तुम्हाला हिरवा चारा देणं गरजेचं आहे, जेणेकरून त्यांना त्यांचा दिवसभराचा जो टाइमपास आहे पक्षाचा, तोही त्यांना कसं आहे की दिवसभर त्यांना चोचा मारायची सवय असते आणि खायची सवय असते. तर ह्यासाठी त्यांना काय केलं जातं की आपण हायड्रोफोनिक, त्याचबरोबर तुम्ही आजोला देऊ शकता, त्याचबरोबर तुम्ही मेथी, पालक वगैरे यासारख्या लागवड करू शकता. आणि 70% तुम्ही तांदूळ, गहू, मका, बाजरी, त्याचबरोबर मार्केटचं पीठ. आता तुम्ही बघताय आमचं टोटल असं मार्केटचं पीठ देतो आम्ही. कारण आम्ही काय करतोय सर, आम्ही टोटल मार्केटचं फीड देतोय. बघू शकता हे गोदरेजचं फीड आहे. आणि हे फीड देण्याचं कारण की आपला पक्षी जो आहे हा खूप चांगला ग्रो करतोय. आज सांगाल तर कसं असतं की लोक कॉस्टिंगचा विचार करतात. भाजीपाला असो किंवा तुमचं मार्केटचं वेस्टेज असो, या वेस्टेज मध्ये काय होतं की पक्ष्याची ग्रोथ होत नाही जशी पाहिजे तशी, आणि मग आपला पक्षी 6 महिने 7 महिने वाढ करायला जातो. आज सांगाल ना तुम्ही तर साधारण 3 महिन्यात आमचा पक्षी आहे, त्याचं वजन 650-700 ग्रॅम गेलेले 3 महिन्यामध्ये. तर खूप चांगलं असं वजन वाढ होते. याचा फायदा असा असतो, फीडचं खाद्य जर दिलं तर वजन वाढीला, मार्केटचं जर खाद्य दिलं तर वजन वाढ चांगली होते. पक्षी तुमचा साधारण 5 महिन्यामध्ये अंड्यावर येतो. जो तुमचा गावठी पक्षी जो 6-6.5 महिने सांगितला जातो, घरचं खाद्य दिल्यानंतर वेळ लागतो. म्हणजे तुम्ही कसं आहे का असं खा किंवा असं खा, हिशोब तुमचा एकच होतो. तुम्ही मार्केटचं खाद्य आणताय, मार्केटचं खाद्य आणल्यानंतर आपण काय करतो की त्यांना ते खाद्य देत असतो. आणि याच्याने काय होतं की तो वाढताना 6 ते 7 महिने वाढतो. म्हणजे पुढचे 2 महिने तुमचा तो लेट वाढतो आणि लेट विक्री होतो. इकडे तुमचा पक्षी अंड्यावर पण लवकर येतो, तुमचा विक्रीही लवकर होतो आणि तुमचा पक्षी हेल्दी राहतो, जेणेकरून तो भविष्यामध्ये कुठल्या प्रकारचे आजारी कमी पडतो. तर सर, मी ज्यावेळेस फर्स्ट टाइम तुमच्या फार्मवरती आलतो, संपूर्ण ह्या जाळीला हे शेड नेटचं पूर्ण बांधलेलं होतं. आता हे पूर्णपणे कुजलेलं आहे. पूर्ण हे कुजलेलं आहे. आणि तुम्ही एक म्हणजे मला एक वेगळं पण वाटलं की तुम्ही प्रत्येक ठिकाणी जाळीच्या खालून असं कौलरू लावलेलं आहे. ह्याचं काय कन्सेप्ट आहे? कौलं लावायचं कारण असं की जेव्हा आम्ही फार्म कंपाऊंड काम चालू होतं, चालू झाल्यानंतर त्यावेळेस काय झालं की जे माझे मामा आहेत तर त्यांनी त्यांचं घर तोडलं होतं. त्यांना कौलं काढून त्यांना पत्र लावायचे होते. मग ती कौलं काय करायची, कुठे ठेवायची. मग मी मामाकडून 1 रुपया, म्हणजे मामाही असताना मी 1 रुपया कौल हे विकत घेतलं. आणि पूर्णच्या पूर्ण माझा जेवढा 23 गुंठ्याचा जो भाग आहे त्या पूर्ण भागाला मी हे कौलं लावली. याचा फायदा असा असतो की जो सरपटणारा असतो किंवा जे उकरणारे यंत्र ते कुठेतरी उकरत नाहीत. आणि आपण काय करतो की कौलांच्या आतमधून अशी फिशनेट घेतो, म्हणजे जिथून होल वगैरे दिसतो तो आपण लगेच पॅक करून टाकतो. तर त्याच्यामुळे तो फायदा होतो की साप वगैरे हे जे काही प्रकार आहेत हे कुठेतरी मला कमी दिसले या कौलामुळे. आणि ह्या ठिकाणी तुम्ही लोखंडी जो पत्रे असतो, म्हणजे जे सेकंडमध्ये पत्रे भेटतात ते लावू शकता. त्याचबरोबर सिमेंटचे पत्रे लावू शकता. याच्याने सरपटणारे प्राणी किंवा उकरणारे प्राणी ते कुठून याच्यातून येत नाही.
आणि ह्याच्याबद्दल काय सांगतात? हे का लावायचं माहितीये का? हा. तर हे लावल्याने काय असतं, याच्यामध्ये तुम्हाला दिसतंय हे 50% नेट आहे. हा. म्हणजे याच्यातून हवा जी आहे ती हा. आरपार होते. हा. आता मला सांगा की तुमचा फार्म गावा ठिकाणी आहे. हा. येणारे जाणारे लोक सतत बघतात, हा. किंवा मग आपल्या कोंबड्या ज्या असतात त्या, आता सांगायचं झालं तर आपल्याकडे भरपूर कोंबड्या असल्यामुळे काय होतं की हिरवं जे गवत आहे हा. हे आपल्या फार्मचं संपून जातं. हा. हा. तुम्ही आता इथे बघता एक कोंबडी हा. अशी हिरवं खाते, हा. बरोबर हा. आहे. तर असे हिरवं खाऊन खाऊन काय होतं हा. की पूर्णच्या पूर्ण आपलं हिरवं गवत संपतं हा. आणि कोंबड्यांना बाहेरचं हिरवं गवत दिसायला सुरुवात हा. होतं. हा. हा. मग हे महत्वाचा प्रश्न आहे. अशा वेळेस काय होतं की कोंबडी आपली जी आहे ना, हे कंपाऊंड तुमचं 8 फूट असू दे का 10 फूट असू दे, ते उंच उडून गावठी बाहेर पक्षी, जाते. गावठी पक्षी. हा, गावठी पक्षी आहे, तो उडून जातो. तो उडून जाऊ नये किंवा बाहेरच्या लोकांना आपल्या आतमध्ये काय चाललंय हे दिसू नये. कोंबड्यांना डिस्टर्ब होऊ नये. हा, कोंबड्यांना डिस्टर्ब होऊ नये. त्याबरोबर आपल्या कोंबड्यांना समजा नेट असलं इकडे, हा. तर काय होतं की बाहेरचं हिरवं दिसत नाही, हा. त्याच्यामुळे बाहेर खायला जायचा प्रयत्न करत नाही. त्याच्यामुळे तो आपला खूप चांगलासा फायदा होतो. ठीक आहे. हे महत्वाचा प्रश्न. हा, आता कंपाऊंडची हाईट सांगा. हा. तर आमची 6 फूट आहे. हा. 10 गेज मध्ये 10 गेज जाडी आहे. हा. त्याचबरोबर 2 इंच गाळा आहे. हा. आणि खाली आपण काय करू शकतो, तुम्ही मुरगा जाळी लावू शकता. हा. त्याचबरोबर तुम्ही पत्र सांगितलं, पत्र लावू शकता. फरशी आमच्या इकडे फरशी पण हा, लावतात. फरशी लावू शकता, जेणेकरून काही गोष्टी बाहेरच्या आपल्याकडे येऊ नये. कारण आपल्या पक्ष्यांना किंवा मी काही फार्मवरती सर बघितलं होतं की ह्या इथपर्यंत समजा एक सिमेंटचं पण लोक बनवतात पूर्ण कसं आहे, अर्धन त्याच्यावरती जाळी बसवतात. मी ट्रेनिंग मध्ये सांगत असतो सर हा. की तुमच्याकडे पैसा एवढा आहे का तो हा. संपत नाहीये. हा. हा. मग त्यावेळेस तुम्ही बांधकाम करा, हा. किंवा जे प्रिकास असतं ते हा. करा, हा. किंवा तुम्ही डायरेक्ट लोखंडी पत्र्याचं कंपाऊंड करा. हा. हा. तुमच्याकडे पैसा संपत नसेल तेव्हा. हा. पण आपला जो शेतकरी आहे हा. हा खूप असा गरीब आहे, हा. सगळेच पैशावाले नाहीये. हा. हा. बरोबर. मग अशा लोकांसाठी एक सांगायचं झालं हा. तर थोडं जवळ या. हा. तुम्ही कंपाऊंड जे आहे ना, हा. हे 4 फूट जरी केलं हा. तरी चालतं, हा. 5 फूट केलं तरी चालतं, हा. आणि 8 फूट केलं तरी चालतं. हा. ज्यांच्याकडे खूप पैसे कमी आहेत हा. त्यांनी 5 फूटच करा, हा. हा. पण लोखंडीच करा. हा. कुठेतरी जुगाड करू नका. युट्यूबला 15 सेकंदाच्या रील मध्ये सांगितलं जातं की तुम्ही फिशनेट वापरा हा. आणि कोंबडी पालन करा. हा. तुम्ही आता मला सांगा, माझं घर त्या साईडला आहे हा. आणि इकडे एखादा कुत्रा आला, हा. हा. जर तुम्ही फिशनेट लावलंय, हा. कुत्रा आला तर तो तोडून येऊ शकतो हो, आपण. तोडून येऊ शकतो, तुमचे पूर्ण पक्षी मारू शकतो. हा. तर ह्या गोष्टी होऊ नये यासाठी किमान 4 फूट ठेवा, आणि 4 फुटाच्या वरती तुम्हाला जेवढं फिशनेट लावायचं तेवढं लावा. म्हणजे काय होतं की तोडण्याचा संबंध येत नाही आणि कुठल्याही गोष्टी अशा आतमध्ये येण्याचा संबंध येत नाही. कारण आपल्या फार्म मध्ये खूप जास्त रिस्क असते, ती म्हणजे कुत्री, मांजरी, मुंगूस आणि सापांपासून बरं. आणि घुशी वगैरे पासून. तर त्यापासून संरक्षण म्हणून आपल्याला हे कंपाऊंड करणं गरजेचं आहे. त्याचबरोबर सांगाल तर जे आता तुम्ही बघताय तर माझा थोडासा कंपाऊंड असं हलतंय, हा. हा. थोडं कारण मी अंतर जास्त हा, घेतलंय कारण यामध्ये. मी अंतर जे आहे 2 पोलातलं हे 10 फूट घेतलं होतं. हा. म्हणून आम्ही म्हणजे हे सुरुवातीचं तुमचं फार्म आहे ट्रेनिंगच्या आधीचं, म्हणजे तुम्ही खूप- कुठं हा, ट्रेनिंग वगैरे म्हणजे- घेतलेली नाही आणि हा, कुठलीही माहिती तेव्हापासून- नसताना हा, हे हे चालू केलेलं आहे. केलेलं आहे. तर तुम्ही जे अंतर आहे ना, हे कमीत कमी 6 ते 8 फूट ठेवा, म्हणजे तुमची ग्रीप ही खूप चांगली राहते. त्याचबरोबर जर तुम्ही ह्याला झटका मशीन वगैरे लावलं तर तुम्हाला अजून चांगला फायदा होतो. हा. हा. तर ह्या अशा गोष्टी तुम्ही करू शकता. शेतकरी मित्रांनो, एवढा मोठा माणूस आहे. तुम्ही जर बघितलं युट्यूबला अनेक व्हिडिओ, मी सुरुवातीलाच सांगितलं एवढे शाखा, पण त्यांनी ज्या वेळेस सुरुवात केली फार्मची, ही जाळी जशाच तशी आहे, आणि त्यांचं जे म्हणजे मधल्या लोखंडी पोलचं जे अंतर आहे थोडं जास्त प्रमाणात, त्यांनी सांगितलं की जाळी हलतीये. मग एखादा हे गोष्ट लपवू शकला असता. एवढं मोठं आपण व्हिडिओच्या मार्फत तुम्हाला सांगतोय, पण हे कशासाठी सांगितलं, तुमचा लॉस होऊ नये. तर त्यासाठी ट्रेनिंग घेणं गरजेचं असतं, त्यासाठी बऱ्याचशा फार्मला व्हिजिट करणं गरजेचं असतं. तिथल्या फार्मरनी काय चुका केल्या त्या चुका आपल्या फार्मवरती होऊ नये, त्यासाठी आपण जे कुक्कुट पालनचे फार्म आहेत, ज्या कोंबडी पालनामध्ये तुम्हाला काम करायचंय, त्या कोंबडी पालनच्या फार्मला तुम्ही व्हिजिट करा आणि अशी माहिती घ्या. माहिती घेतल्याच्या नंतरच तुम्ही फार्म सुरू करा. सरांनी अजून एक लॉजिकल गोष्ट मला सांगितली की जी मी कधीच कुठल्याच व्हिडिओमध्ये कुठल्याच फार्मर कडून किंवा कुक्कुट पालकाकडून ऐकलेलं नाही. ती म्हणजे तुम्ही सांगितलं ते जे सुरुवातीला तुम्ही फेस बांधलं होतं नेट, ग्रीन नेट तुमच्या पूर्ण कंपाऊंडला होतं, आणि आता आलो तर ते खराब झालंय. पण तुमचं त्यामध्ये अजून एक असं लॉजिक होतं की आतला चारा संपल्याच्या नंतर कोंबड्या बाहेर जातात, बाहेर गेल्याच्या नंतर तिला आत येता येत नाही, ती कोंबडी कुत्रा असेल मांजर असेल ती पकडते, तुमचा लॉस होतो. मग तुम्ही ते फिश नेट बांधायला पाहिजे, समजा जे ग्रीन नेट आहे. हा, ते आता कसं आहे का, आता पाऊस होता, हा. गवत होतं, हा. त्याच्यामुळं ते आता आपण केलं नाहीये. पण आता आपलं एक 8 ते 10 दिवसामध्ये पूर्णच्या पूर्ण म्हणजे खराब झाल्याच्या नंतर संपूर्ण हा, चेंज आणि करायचे. ते माझ्या द्वित फार्म चे चॅनल आहे, हा. त्या माध्यमातून तुम्हाला बघायला भेटेल. हा. त्याचबरोबर आपलं द्वित अॅग्रो फार्म हे जे इंस्टाग्रामचं आहे, त्याच्यामध्ये तुम्हाला हे नक्कीच व्हिडिओ बघायला भेटेल की कशा आपण चेंज केलं पाहिजे हा. का काय केलं पाहिजे. बरं.
सर अजून बऱ्याचशा गोष्टी तुमच्याकडून आम्हाला जाणून घ्यायला आवडत, बऱ्याचशा गोष्टी तुमच्या फार्म विषयी आपल्याला माहिती घ्यायच्या, कारण आता महाराष्ट्रातला जो तरुण असन किंवा जो शेतकरी वर्ग असन या व्यवसायाला मुख्य व्यवसाय म्हणूनही पाहतो आणि एक जोडधंदा म्हणूनही पाहतो. आणि त्यामध्ये असं विषय की तुम्ही सांगितलं युट्यूबचे व्हिडिओ बघून जे तरुण आहेत ते अति उत्साह होऊन कुठंतरी लॉस मध्ये जातात, त्यासाठी काय सांगतात? मी तेच सांगेन सर, कसं आहे माहितीये का, युट्यूबला वगैरे बघणं आणि म्हणजे रील आणि रियालिटी त्याच्यामध्ये खूप फरक आहे. तुम्ही रियालिटीकडे या. आता एक रियालिटी सांगायची झाली तर तुम्हाला सांगतो की तुम्ही फक्त एवढा भाग बघा, हा आमचा उकिरडा आहे, पण याच्यावर तुम्हाला कुठेही वेस्टेज टाकलेलं नाहीये. आता मला सांगा का तुमचा 5,000चा फार्म आहे, बरोबर आहे, आणि तुम्हाला उकिरडा 10x10चा. मला सांगा 10x10च्या उकिरड्यावर खरोखर कोंबड्या तेवढ्या राहू शकतात? 5,000 नाही राहू शकत, 4,000 2,000 राहू शकतात? नाही राहू शकत. तर उकिरडा हा कन्सेप्ट मुळात गावठीसाठी मी सांगेन की चुकीचा आहे, कारण याच्यामुळे काय होतं की भरपूर रोग येतात, माशा मच्छर येतात. बॉयलर च्या फार्म मध्ये माशा आल्या तर कंपन्यांनी त्यांना मेडिसिन आणलं फवारणी करून मारण्यासाठी, आणि आपण गावठीवाले काय करतोय तर डायरेक्ट आणतोय आणि ढीक करतोय. इकडे घाण, मार्केटची घाण आपण इकडे आणून करतोय, त्याच्या माशा मच्छर येतात आणि फार्मर लॉस जातो. दुसरा फार्मर चुकीची गोष्ट काय करतो की चुकीची गोष्ट काय करतो फार्मर की मच्छी वेस्टेज आणतो. हे मच्छी वेस्टेज आणल्याने काय होतं की सगळी मच्छी वेस्टेज खाल्लं जात नाही, बरोबर. आणि याच्याने काय होतं की जे जंगली, आपला फार्म जंगलाच्या बाहेर असतो, म्हणजे जंगलात मध्ये सांगितलं तरी चालेल, गावापासून लांब असतो. तर अशा वेळेस जे जंगली प्राणी आहेत त्या मच्छीच्या वासामुळे आपल्यापर्यंत यायचा प्रयत्न करतात, बरोबर आहे, त्या गोष्टी होतात. त्याच्यानंतर काही लोक चिकनचं वेस्टेज टाकतात. तर ह्या गोष्टी तुम्हाला घातक आहेत. तुमचा फार्म बंद होण्याची मुख्य कारण म्हणजे हीच आहेत. तुम्ही अजिबात भाजीपाला, तुम्हाला मी सांगितलं, भाजीपाला टाकताना तुम्ही काय करा, तुमच्या फार्म मध्ये झाडं लावा. शेवगा, सुवाबूळ, हातगा, पालक, मेथी घास, फळ झाडं लावा. त्याच्यामध्ये पण तुम्ही पेरू लावा, केळी लावा, पपई लावा. पपई खातो, केळी खातं, सगळ्या गोष्टी पक्षी खाऊन टाकतो. त्याचबरोबर हायड्रोपोनिक करा, आजोला सगळ्या गोष्टी करा. म्हणजे तुमच्याकडे काय होईल की सगळ्याचं सगळं जे काही तुम्ही टाकाल ते खाल्लं जाणार आहे, त्याच्यामुळे माशा मच्छर येणार नाही. तुम्ही मच्छीचं वेस्टेज टाकताय त्यापेक्षा तुम्ही सुकी मच्छी टाका, जी पूर्णच्या पूर्ण पक्षी खाईल, त्याच्याने भरपूर असा फायदा होईल. तर फक्त युट्यूबला नाही करताना तुम्ही रियालिटीकडे या, तुमच्या आजूबाजूला 5-10 फार्म बघा, त्याच्यानंतरच या व्यवसायामध्ये उतरा, तरच तुम्ही यशस्वी होऊ शकता. बरं सर, आता तुम्ही हे सांगितलं माहिती झाल्याच्या नंतर, बरं तुमच्या फार्मवर ही चूक झाली होती का की आपण असं जे व्हिडिओ बघतो, व्हिडिओमध्ये प्रत्येक व्हिडिओमध्ये सांगितलेलं असतं कुठल्या तरी एका कोपऱ्याला असा उकांडा बनवलेला असतो, त्याच्यावर मार्केट वेस्टेज टाकलेलं असतं, तुम्ही केलेलं होतं का? आता मी जेव्हा 5 गुंठ्यामध्ये चालू केलं सुरुवातीला, तर त्याच्यामध्ये ज्या ठिकाणी माझं शॉप आहे त्या ठिकाणातून माझा 13 किलोमीटरला माझा फार्म आहे. मग येताना मी 2 गोणी घेऊन यायचो, त्याच्यामध्ये पत्ता कोबी असेल, म्हणजे पाला जो असतो, टोमॅटो, सडलेली गाजर वगैरे, तर मी असंच आणायचो आणि टाकायचो. तर मी संध्याकाळच्या वेळेस जेव्हा यायचो तेव्हा तो घेऊन यायचो आणि मी असं टाकायचो. तर त्यावेळेस कसं आहे का, टाकल्यामुळे काय झालं की पक्ष्यांनी पोट भरून खाल्लं 2-4 दिवस कंटिन्यू, आणि त्यांच्या बॉडीमध्ये एनर्जी राहिली नाही. कारण भाजीपाला सांगितला तर त्याच्यामध्ये 90% पाणी असतं. म्हणजे असं तुम्ही पालक असेल, मेथी असेल, तव्यावर टाकलं तर किती एवढी मोठी जोडी एवढीशी होते. त्याचं कारणच ते की त्याच्यामध्ये वॉटर कंटेंट जास्त असतं आणि पाणी जास्त असल्यामुळे काय होतं की पक्ष्याचं पोट फुगतं, पण त्याला पाहिजे ती एनर्जी भेटत नाही. आणि अशाने माझ्याकडे भरपूर असे पक्षी मेले. त्याच्यामुळे म्हटलं, त्यापासून आम्ही विषय घेतला की सुरुवातीला सांगितलं होतं की परिपूर्ण माहिती घेऊनच या व्यवसायामध्ये या. म्हणजे ही चूक तुमच्याकडून पण झालेली? हो, झाली आहे. म्हणून आम्ही सांगतोय की ही गोष्ट चुकी करू नका. दुसरी गोष्ट काय होते की पोट भरल्यामुळं फीडिंग कॉस्ट आपली वाचते, पण आपला पक्षी जो आहे हा प्रॉपर तयार होत नाही. म्हणजे अंडी सांगाल, अंडी प्रॉपर देत नाही. त्याच्याच बरोबर तुम्ही सांगाल तर त्याचं अंड जे आलं तर अंड्यातून पिल्लू चांगलं निघत नाही. त्याच्यामुळं अशा गोष्टी न करताना तुम्ही चांगलं जेवढं तुम्हाला फीड देता येईल ते तुम्ही द्या. बाकी हिरवा भाजीपाला तुम्हाला द्यायचाच आहे असं नाही सांगत का तुम्ही देऊच नका. मार्केटचं वेस्टेज टाकण्यापेक्षा, म्हणजे जे हॉटेलचं वेस्टेज टाकण्यापेक्षा तुम्ही तांदूळ शिजवा आणि तो पक्ष्यांना खायला घाला. ते दुपारच्या 12 ते 4च्या मध्येच घाला. कारण काय होतंय की जास्त जर आपण संध्याकाळी टाकलं तर ते भात हा थंड असतो, त्याच्यामुळे सर्दी प्रकार होतात. तुम्ही हॉटेलचे जे वेस्टेज टाकतात ते लॉस जाण्याचे कारण तीच असतात, कारण ते आणल्यानंतर दिवसभर असा फेकून दिला जातो आणि तोच पक्षी खात असतो, त्याच्यामुळे भरपूर असे प्रॉब्लेम्स होतात. तर ते होऊ नये यासाठी आपण ती काळजी नक्कीच घेतली पाहिजे. तुम्ही घरचं फीड तयार करा, तांदूळ, गहू, मका, बाजरी यासारखी फीड तयार करून तुम्ही पक्ष्यांना खायला घालू शकता. पण तुम्ही अशा फालतूच्या ज्या गोष्टी आहेत
त्याकडे जास्त लक्ष न देताना गावठी आहे म्हणून गावठी सारखं तिला उकिड्यावरची कोंबडी म्हणून उकिड्यावर सोडू नका. तिला चांगलं खायला आता घाला. ते आधुनिक मध्ये आली, हा. पहिली उकिरड्या हा. फिरत होती, आता आधुनिक मध्ये मला आली. सांगा का पहिल्यांदा उकिरडे असायचे हा. ते पाच घरा माहितीच नव्हतं ना. हा 5 घरा मिळून एखादा उकिरडा असायचा, हा. त्याचा कोंबड्या जगायच्या. त्या कोंबड्या किती असायच्या 5 ना 6 10 15 असायच्या. हा. तुम्ही एक तर जागा कमी ठेवली हा. आणि त्यात उकिरडे आणले तर ह्याच्यामुळे काय होतं की भरपूर असे लॉसेस आपल्या पक्ष्यांना होत असतात. त्याच्यामुळं नुसते उकिरड्यावर लक्ष न देताना तुम्ही चांगली अशी झाडं तुम्ही लावा हा. जे तुमच्या फार्म मध्ये बघा पक्षी किती आवडीने खातो हा. तर अशी लावा ते तुम्हाला बरं सर, अजून एक महत्वाचा प्रश्न आहे की जो गावठी पक्षी आहे, जी गावरान कोंबडी, ती बंदिस्त पूर्ण बंदिस्त होऊ शकते का? म्हणजे जसं की शेळी पालनामध्ये असतं, हा पूर्ण बंदिस्त होऊ शकते का? ऍक्च्युली कसं माहितीये का, व्हायला सगळंच होतं हा. पण आपण त्याला जेवढं मुक्त ठेवणार तेवढा तो स्ट्रेस फ्री होईल, तेवढा तो वजन जास्त गेन करणार आहे, त्याचे पीस अँड शायनिंग चांगली होणार आहे. आणि स्ट्रेस फ्री राहिल्यामुळे काय होतं की तो अंडी असेल मांस असेल हे जास्त प्रोड्यूस करतं. त्याच्यामुळे त्याला फ्री रेंज मध्ये ठेवणं गरजेचं आहे. बंदिस्त मध्ये केल्यानंतर काय होतं की स्ट्रेस मध्ये पक्षी एकमेकांचे पिस तोडतो आणि पिस तोडल्याने काय होतं की मग त्याला मार्केटमध्ये चांगला भाव भेटत नाही. त्यासाठी म्हणून आपण काय केलं पाहिजे तर चांगलं फीड देणं गरजेचं आहे. बरं, म्हणजे गावठी पक्षी पूर्ण बंदिस्त होऊ शकत नाही. पूर्ण बंदिस्त होऊ शकत नाही. हा. तुमचा जो सोनाली, कावेरी, हा. ब्लॅक एस्ट्रोलाफ ह्या सारख्या जाती आहेत ह्या बंद केल्या जातात आणि त्याचे प्रत्येक 15 दिवसांनी महिन्यात त्याची चोच कट केली जाते. त्याच्यामुळे तो राहतो व्यवस्थित. पण आपला गावठी पक्षी आहे हा तुम्हाला वजन वाढ न करताना तुमचा फ्री रेंज मध्ये फिरला पाहिजे. साधारण 5 महिन्यामध्ये तुमचा कोंबडा विक्रीला आला पाहिजे या हिशोबाने तुमचं नियोजन पाहिजे. बरं सर, आता तुम्ही हे एक नवीन शेड बनवले, ह्याचं काय? हे काय केले मी, आता समजा सांगायचं झालं तर इकडे कोंबडी दाखवा, बरोबर आहे, ही कोंबडी, त्याच्यानंतर ती कोंबडी, बरोबर आहे. असे जे सिलेक्टेड कलर असतील तर ते मला घ्यायचे आहेत आणि एक साधारण 5 कोंबडी 7 कोंबडी मागे जे तुमचा बंदिस्तचा कन्सेप्ट आहे तो मला थोड्या प्रमाणामध्ये करून बघायचा आहे. त्यासाठी हे आपण 8 हे तयार केलेत. याच्यामध्ये काय आहे की आपण एक साधारण 7 कोंबडी मागे आपण एक कोंबडा ठेवतो, तसा याच्यामध्ये एकाच कलरच्या 7 कोंबड्या आणि एक कोंबडा असं हे करून त्याच्यावर माझा अभ्यास करायचं काम चालू आहे. ते आपण लवकर चालू करतोय. आता याच्यातलं जे ब्रीडिंग आहे हे आपण घेऊन त्याच्यामधून तुम्हाला काय नेमकं साध्य काय करायचं? त्यामध्ये साध्य हाच विषय की मुळात आपली रिसर्च सांगाल तर तसं चालेल की आपली कोंबडी किती 7 मागे किती अंडी येत आहेत, ती किती अंडी दिल्यानंतर कधी अंड्यावरती बसते, त्याच्यानंतर ती किती पिल्ल काढू शकते, म्हणजे जे शेतकऱ्यांचे प्रश्न आहेत ते आपण ह्या माध्यमातून करायचा प्रयत्न करतोय. त्याचबरोबर आपली जी गावठी ब्रीड आहे म्हणजे आपल्या गावठी कोंबड्या आहेत ह्या पुढे जाऊन यांची ब्रीड टिकली पाहिजे. यासाठी जे काही अंडी निघतील याचं वेगळं प्रोडक्शन करून आपण याचं वेगळं संगोपन करून ते पुन्हा महाराष्ट्रामध्ये आपण त्याची ब्रीडिंग तयार करणार आहेत. तर हा असा कन्सेप्ट आहे सध्या माझा. म्हणजे आता हे तुम्ही ह्यामध्ये 7 वेगवेगळ्या प्रकारच्या कोंबड्या ठेवणार, एक कोंबडा ठेवणार, त्याचं अंडे देण्याचं 7 कोंबड्यापासून महिन्याला किती अंडे निघतात, किती अंडे निघल्याच्या नंतर त्याच्यापासून तुम्ही पिल्ले तयार करणार त्याच कोंबड्या असे बसून त्याच बसून किंवा इन्क्युबेटर लावून जे काही असेल ते आणि पूर्ण बंदिस्त केल्याच्या नंतर म्हणजे आजार कसे येतात काय, म्हणजे सगळ्या गोष्टीचा अभ्यास म्हणून आपण त्या गोष्टी म्हणजे आमच्या महाराष्ट्राच्या प्रेक्षकांना ते पाहायला भेटणार आहे म्हणा सगळं. हो 100%. त्यासाठी तुम्हाला माझ्या चॅनलला फॉलो करायला लागणार आहे. चॅनलचं नाव सांगा एकदा. द्वित ऍग्रो फार्म इंस्टाग्रामला आहे, त्याचबरोबर द्वित फार्म युट्यूबला चॅनल आहे. तर तुम्ही बघा, माझे रोज 2 व्हिडिओ असतात असतात. ठीक आहे सर. आता हे झालं समजा तुमचं आतली सगळ्या गोष्टी आपण जाणून घेतल्या. बरं, अजून एक प्रश्न की गावरान कुक्कुट पालन हे खरं परवडतं का? आता खूप चांगला असा प्रश्न विचारला. तर कसं माहितीये का, तुम्ही प्लॅन कसा करताय ना सर त्याच्यावर डिपेंड आहे. आता तुम्हाला माहिती आहे की मार्केटमध्ये कोंबडी 400, 450, 500, 600 ला विकली जाते. कोंबडा तुम्हाला माहिती आहे 600, 700, 800 ला विकला जातो. तुम्हाला मूळ किंमत पहिल्याच माहिती आहे, पण तुम्ही मार्केटिंग कशी करताय त्यानुसार मार्केटिंग कशी करताना तुम्ही किती सांभाळताय. आता मला सांगा की तुम्हाला 600 ला कोंबडी जाणार आहे हे माहिती आहे आणि तुम्ही सुरुवात केली 100 पासून. आता मला सांगा 100 ने सुरुवात केली, 100 ने सुरुवात केल्या त्याच्यात 10-20 तर मरणार आहेत 100%. मेल्यानंतर त्याच्यामध्ये राहिले तुमच्याकडे 80 राहिले. आणि जरी 600 ला कोंबडी जरी मिक्स मध्ये 600 ला जरी गेली तरी तुम्हाला 48,000 रुपये भेटणार आहेत. कधी भेटणार आहेत? 6 महिन्यानंतर भेटणार आहे. तोपर्यंत खर्च तुम्हाला त्याच्यामध्ये सांगायला आपण तर 20,000 खर्च झालेला आहे आणि 20,000 खर्च होऊन तुम्हाला भेटतात फक्त 28,000 रुपये. मग तुम्हाला किती भेटले?
एक साधारण 4-4.5 5,000 रुपये भेटले. बरोबर त्यामध्ये आहे? मी सुरुवातीला खर्च केलेला असतो, खर्च शेडला केलेला केलेला असतो, असतो, शेड- खाद्याला. मग मला सांगा का मग लोक सांगतात मला परवडत नाही. हा अरे मला सांग का जर तू 50,000 रुपये 6 महिन्यात कमावतोय हा तेच तू 1000 पक्षी कर, हा हे महत्वाचं आहे. 5 लाख भेटतील, क्वांटिटी जास्त पाहिजे. 5 लाख भेटले हा. तर महिन्याला 50,000 तुमचे सर चालतात. आपण आता एक जे छोटे खाणी फार्मर आहेत हं. ज्यांना आपला व्हिडिओ बघून किंवा इतर फार्मरचे व्हिडिओ बघून हं. एक कुक्कुट पालन तुम्ही जसं म्हणलं की मी सुरुवात केली हम्म. तशीच शेतकरी सुरुवात करत असेल हा. तर शेतकऱ्यांनी किती पक्षापासून सुरुवात केली पाहिजे आणि कसं त्यांनी शेड वगैरे बनवलं पाहिजे त्यास कसं आहे माहितीये का युट्यूब सांगा, इंस्टाग्राम सांगा, ह्या सगळ्या गोष्टी बघून लोक कोंबडी पालन चालू हा. करतात. मी ट्रेनिंग घेतो म्हणून सांगत नाही की तुम्ही ट्रेनिंग घेऊनच चालू करा, हम्म. पण घेताना कुठलाही व्यवसाय असू दे त्या व्यवसायाची माहिती घेतल्याशिवाय तुम्ही करू नका. हा, हा. मला सांगा आज समजा डॉक्टर्स लोक असतील 3 हा. वर्षाचा डिप्लोमा करून ते प्रॅक्टिस करून ते नंतर स्वतःचं क्लिनिक टाकतात, हा बरोबर किंवा एखादा इंजिनियर असेल हा. किंवा कुठलाही असेल तो आधी प्रॅक्टिस करून त्याच्यानंतर तो हे करतोय. बरोबर आणि आपला शेतकरी काय करतोय, एक युट्यूबला इंस्टाग्रामला व्हिडिओ बघितला, आज समजा आपलाच व्हिडिओ बघून लगेच कोणीतरी चालू करतो, चला लय ह्यात पैसा लय पैसा आहे. बरोबर आहे. आणि त्यांना ब्रुडिंग कसं असतं माहित नाही, हा शेड कसा करायचा माहित नाही, हा. कंपाऊंड कसं करायचं माहित नाही, बरोबर या काहीच गोष्टी माहिती नसतात. मेडिसिनचं आणि आधारचं वेगळं जाऊ द्या, वॅक्सिनचं जाऊ द्या, हम्म. शेड आणि कंपाऊंडच माहित नसतं कसं करायचं. हा तर अशा ज्या गोष्टी असतात त्या होऊ नये यासाठी आम्ही सांगतो की ट्रेनिंग घेऊन चालू करा. हा. आणि ट्रेनिंग घेऊन चालू केल्यानंतर तुमचे जे लॉसेस असतात हा. तर ते तुमचे लॉसेस कमी होतात. बरोबर आपण सांगतो की आज हे लोक ट्रेनिंग घेऊन हे पैसे कमवायचे धंदे करतात, हम्म. पण खरं सांगायचं तर ट्रेनिंग मधून खूप पैसे भेटत अशाला भाग पण नाहीये. हम्म. ट्रेनिंगचा उद्देश असा असतो, आज सांगाल तर आपण पहिलीला आपला फर्स्ट क्लासला किंवा सेकंड क्लासला आपला पोरगा असतो, हम्म. बरोबर आहे, हम्म. आणि आपण त्याला ट्युशन्स लावतो. हा, हा. मला काय गरज आहे का? नाही नाहीये, पण आपल्या मुलाचं कुठेतरी भविष्य चांगलं व्हावं बरोबर म्हणून आपण त्या गोष्टी करत असतो. हम्म. तर इकडे पण तेच आहे की इकडे तुम्हाला क्लासेस लावणं किंवा मग शिकणं किंवा मग बेसिक माहिती घेणं खूप असं गरजेचं आहे. हम्म. सुरुवात तुम्ही 100 पासून करा हम्म. किंवा 1000 ने करा, काय विषय नसतो. हम्म. तुम्हाला त्या व्यवसायाची किती माहिती आहे ह्यापासून करणं गरजेचं आहे. आपण ट्रेनिंग मध्ये काय शिकवतो, हम्म. तर शेड कसं करायचं, कंपाऊंड कसं करायचं. हा. आता मी ट्रेनिंग न घेताना मी चालू केलं होतं, हा. मग त्यावेळेस मी माझ्या कंपाऊंडला 2.5x2 आणि 3x3चा गाळा वापरला. हा. त्याच्यातून सहज माझा अर्धा किलोचा पक्षी बाहेर जायचा, हा, 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 हा. आहे का नाही, हा, बरोबर आहे. घुशी यायच्या. हा. तर ज्या चुका आम्ही केल्या त्या त्या चुका- चुका तुमच्याकडून होऊ नये बरोबर आहे. यासाठी ट्रेनिंग घेणं महत्वाचं असतंय. हा. आणि सुरुवात जर तुम्ही ट्रेनिंग घेऊन केलीत ना तर हा. तुम्हाला भरपूर असा फायदा होतो. हा. त्याच्यामध्ये वॅक्सिन कसं करायचं, मेडिसिन कसं द्यायचं, रोग हा. कसे ओळखायचे, या सगळ्या गोष्टी शिकवल्या हा. जातात. त्याच्यामुळे सुरुवात करताना तुम्ही 100 करा हा. किंवा 10,000 करा, फक्त त्या व्यवसायाची पूर्ण माहिती माहिती घेऊन सुरुवात सुरुवात करा. करा. फक्त इंस्टाग्राम, युट्यूब, फेसबुक किंवा व्हॉट्सअपद्वारे ज्या काही गोष्टी असतात हा. तर त्याच्यावर विश्वास न ठेवताना हा. तुम्ही प्रॉपर नॉलेज घेऊन स्वतःचं नुकसान होणार नाही यासाठी करा. तुम्हाला नक्कीच खूप चांगला फायदा आहे. म्हणजे असं नाही की समजा तुम्ही 100 पासूनच सुरुवात करा 200, तुम्हाला जर माहिती जर भेटली आता तर तुम्ही हा, किती पासून सुरुवात करू तुम्ही शकता. कितीही करू शकता. असं कारण आहे. काय होतंय, बरेच जे फार्मर आहेत किंवा युट्यूबवर व्हिडिओ बघितल्याच्या नंतर त्यांच्या अशा अनेक कमेंट असतात, हम्म, सर आम्ही कितीपासून सुरुवात केली पाहिजे, हम्म. मग आम्ही शेड कसं बनवलं पाहिजे, तुमच्या शेडला किती खर्च आला. मग त्यांचं लॉजिक कसं असतं, तुमच्या सोबत असतं. मग आता हा. यांनी बनवलं आपण बनवू शकतो, पण या मागची मेहनत त्यांना दिसत आता नाही. दुसरं कशी गोष्ट असते सर का, आता मी सांगणार 23 गुंठ्याचा हा. खर्च मला आज साधारण मला 25 लाखाच्या वर आला, हा. बरोबर आहे. हा. पण समोरच्या जागा 5 गुंठे आहे. हा बरोबर आहे. ती किती मॅच कशी होणार? नाही होणार. किंवा एखाद्याला 2 एकर मध्ये करायचंय, मग हा. तिथला खर्च कसा काय हे करणार? नाही, तो 23 गुंठ्यामध्येच करणार का? नाही हा. करू शकत. हा. आता मी घराचा मला परसबाग मला कव्हर करायला म्हणून मी एक सांगाल तर 150 फूट कंपाऊंड हे हा, केलं, मारले सगळे. मग मला ते एक्स्ट्रा खर्च आला. बरोबर आहे. तर ह्या ते सगळ्या एक्स्ट्रा खर्च, ह्याच्यामध्ये झाडी, हा, त्याच्यातले आतमधले संपूर्ण वेगवेगळ्या प्रकारचे झाड आहे तिथं, बरोबर आहे. नाही का, सगळ्या गोष्टीचा हा. खर्च म्हणजे खर्च कमी जास्त हा. होऊ शकतो. आणि तिथला एरिया, हम्म. तिथलं वातावरण हा. त्यानुसार तिथे चेंजेस केले जातात. बर बर. असं नाहीये का आज मी सांगाल तर मी इकडे शेड पूर्व पश्चिम मारला हा. म्हणून पूर्व लेवलला पण पूर्व पश्चिम मारणार हा, लॉस मध्ये बरोबर. जाणार आहे. ठीक आहे. आता मला माझ्याकडे झाडं कमी आहेत, म्हणजे आहेत पण तेवढी सावली देत नाहीये बरं. सध्याच्या कंडिशनला, हा. म्हणून मी त्या झोपड्या तयार केल्या. बरं. जर तुमच्याकडे ऑलरेडी जंगल आहे हा. तर तुम्हाला झोपड्या करायची गरज आहे बरोबर का? आहे. मला सांगा 1 लाख रुपये गेले मला हा. त्याच्यामध्ये झोपड्या हा, करायला. हा, हा. ते सगळे 50x8 मला ते सेकंड थांबा भेटलं तरी 1 लाख रुपये गेले. हा. मला सांगा जर तुमच्याकडे मोठी मोठी झाडं आहेत हा. तर तुम्हाला ते करायची गरज आहे का? नाही. नाहीये. याचा अर्थ काय आहे की तुम्ही फक्त व्हिडिओ बघितला. तुम्ही काय हा. बघितलं? व्हिडिओ व्हिडिओ बघितला. बघितलाय. आणि तुम्ही तुमच्याकडे झाडं भरपूर आहेत, हा. ते झाडं तोडून तुम्ही झोपड्या तयार केल्या. मित्रांनो, यासाठी तुम्ही ट्रेनिंग घ्यायला पाहिजे. हा. ट्रेनिंग तुम्हाला घ्यायची असेल, तुम्ही आता सुरुवातीपासून व्हिडिओ पाहताय, हम्म. कुठे हे स्किप करू नका. व्हिडिओ एवढा महत्वपूर्ण आहे,
असा व्हिडिओ पाहिल्याच्या नंतर सरांकडे तुम्हाला ट्रेनिंग भेटतंय. तुम्हाला माहिती नाही, तुम्हाला कुठलंही नॉलेज नाही कुक्कुटपालन कसं करायचंय, मग तुम्ही यांच्याकडे ट्रेनिंग घेऊ शकता. ही जशी माहिती सांगते तशा पद्धतीने तुम्ही माहिती जर आत्मसात केली तर तुम्ही नक्कीच लॉस पासून वाचू शकतात. सर अजून एक महत्वाचा विषय, कारण तुम्ही सुरुवात कशी केली, किती खर्च झाला, मग तुम्हाला ह्यातून उत्पन्न किती राहतं ही माहिती पाहत नाही आपण. शेतकऱ्यांना कसा फायदा होतो हे आपण वेगळ्या प्रकारचा व्हिडिओ पाहतोय. तर अजून यामध्ये एक माहिती आहे. बरं सर, आता तुम्ही सांगितलं ट्रेनिंग संदर्भात, पण आपण सुरुवातीला संपूर्ण तुमचं सविस्तर माहिती आपण व्हिडिओ मध्ये पाहिली. पण मला अजून बऱ्याच वेळ झाला एक प्रश्न विचारायचा होता. तुम्ही इथं हे म्हणजे कशासाठी लटकवलंय, असं काय कारण? हे तुम्ही थोडं जवळून दाखवायचं झालं तर जवळून दाखवा. हा आपला जो लाईट वायर साठी नाही का आपण, तर त्यासाठी हा पाईप आहे. आणि आपली जी सिरिंज असते ती सिरिंज काय होतं बऱ्याच वेळा खराब होते किंवा आपण ठेवतो, आपण विसरून जातो. मग आम्ही हा पाईप जो आहे ह्या पाईप मध्ये अशी सिरिंज ठेवतो आणि ही सिरिंज आपली फार्मला कुठे जाळी असते त्या ठिकाणी अशी लटकवून ठेवतो. याचा फायदा असा असतो की जेव्हा आपल्याला गरज लागते पक्ष्याला फीडिंग करताना, फीडिंग आपल्याला औषध टाकतो किंवा पाणी देत असतो, तर यावेळेस ही गोष्ट आपण हे करतो. तर अशा छोट्या छोट्या ज्या गोष्टी असतात या ट्रेनिंग मध्ये शिकवल्या जातात. त्याचबरोबर हे जेव्हा तुम्ही प्रॅक्टिकली खूप जास्त वर्ष करता तेव्हा तुम्हाला हा अनुभव येतो. तर असे छोटे छोटे ट्रिक्स असतात किंवा छोट्या छोट्या गोष्टी असतात, यासाठी ट्रेनिंग गरजेचं आहे. ह्यासाठी ट्रेनिंग गरजेचं आहे. तुम्हाला आम्ही जे 6 वर्ष 6.5 वर्ष आम्ही जे लॉसेस खाल्लेत ते लॉस खाऊ नये यासाठी तुम्हाला डायरेक्ट सगळ्या गोष्टी तुमच्यापर्यंत देण्याचं काम आम्ही या ट्रेनिंगच्या माध्यमातून करत असतो. तर मित्रांनो, हे होतं आपलं उमेश पाटील सरांचं पूर्ण फार्मवरची माहिती. इथे कशा पद्धतीने कामकाज चालतं, कशा पद्धतीने फार्म आहे, संपूर्ण माहिती आपण व्हिडिओमध्ये पाहिली मित्रांनो. आणि विशेष म्हणजे कुक्कुट पालनामध्ये परिपूर्ण नॉलेज तर तुम्ही त्यांच्याकडून पाहताय, त्यांचे सगळे व्हिडिओ बी पाहताय, त्यांचं पण चॅनल आहे. आणि अजून एक महत्वाचं मित्रांनो की त्यांचा पहिला जो व्हिडिओ आपण पाहिला ना त्यामध्ये बऱ्याचशा गोष्टी तुम्हाला ज्या भेटल्या नाहीत त्या आता ह्या व्हिडिओमध्ये तुम्हाला पाहायला भेटल्यात. आणि विशेष म्हणजे मित्रांनो, कुक्कुट पालनामध्ये, गावरान कोंबडी पालनामध्ये एक माणूस कशा पद्धतीने यश प्राप्त करू शकतो त्याची यशोगाथा आपल्याला व्हिडिओच्या माध्यमातून दाखवायची होती. सरांचं पहिलं फार्म, आताचं फार्म, आताची पक्ष्याची वाढलेली संख्या, त्यांच्या ब्रँच वाढल्या, तर तुम्ही कुक्कुट पालन करून तुम्हीही यशस्वी होऊ शकता ही यशोगाथा आपल्याला या व्हिडिओच्या माध्यमातून दाखवायची होती आणि पूर्ण माहिती तुमच्यापर्यंत पोहोचायची होती. मित्रांनो, हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला, तुमची एक अनमोल प्रतिक्रिया आपल्या कमेंट बॉक्स मध्ये कळवा. तुम्हाला या व्हिडिओमध्ये काय समजलं, काय नाही समजलं ती पण आम्हाला माहिती कळवा आणि तुम्हाला काय नवीन जाणून घ्यायचंय ती आम्हाला माहिती कळवा. आणि मित्रांनो, हो, तुम्ही हा व्हिडिओ जास्तीत जास्त जे कुक्कुट पालन करतात गावरांमध्ये त्यांना हा व्हिडिओ शेअर करा, कारण त्यांना ही माहिती भेटेल.